श्रीकांत गावडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहेत वसुंधरा पायी दिंडी 2025 मध्ये, जी निघाली आहे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य संकल्पनेतून व प्रेरणेतून। रामानंद संप्रदाय उपपीठ गोवा पायंगिणी येथून दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी श्री क्षेत्र नाणीजधामकडे, आणि आज आहे सलग तिसरा दिवस वसुंधरा पायी दिंडीचा, म्हणजे 12 ऑक्टोबर 2025। दुपारच्या अल्पशा विश्रांतीनंतर सर्वच यात्रिकी सज्ज झाले आहेत आजच्या दुसऱ्या सत्रासाठी। मंडळी, जगद्गुरू रामानंदाचार्यांनी तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या संदेशाप्रमाणे वेगवेगळ्या उपक्रमातून आपले सामाजिक कार्य केले। त्यापैकी वसुंधरा पायी दिंडी हा एक उपक्रम वसुंधरा मातेच्या रक्षणासाठी। वसुंधरा पायी दिंडी म्हणजे नुसती सांस्कृतिक, धार्मिक किंवा आध्यात्मिक यात्रा नाही आहे, तर ही पर्यावरण रक्षणासाठी संवर्धन संदेश देणारी जीवनशैली आहे। चला तर मग आपण सुद्धा आजच्या दुसऱ्या सत्रात वसुंधरा पायी दिंडीमध्ये सहभागी होऊया आणि आनंद घेऊया। जय सियाराम मंडळी। दुपारच्या महाप्रसादानंतर अल्प विश्रांती झाली व पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना पुन्हा एकदा सुंदर अशा डोळ्याने दिपणाऱ्या मनमोहक अशा रथामध्ये विराजमान करण्यात आले। त्यानंतर नव्या उत्साहाने व नव्या जोमाने गुरुभक्ती मनात बाळगून पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या जन्मोत्सवानिमित्त श्री क्षेत्र नाणीजधामच्या दिशेने या वसुंधरा पायी दिंडीने प्रस्थान केले। वसुंधरा संवर्धन म्हणजे झाडं लावणं, जंगलाचं रक्षण करणं, जल, वायू, माती यांसारख्या स्रोतांचं योग्य व्यवस्थापन, प्रदूषण कमी करणं, वन्य प्राण्यांचे अधिवास टिकून ठेवणं, पर्यावरणाचे संतुलन राखणं, निसर्ग संवर्धनाचं मानवी जीवनासाठी आवश्यक शुद्ध पाणी, हवा, अन्न हे सगळं निसर्गावर अवलंबून असतं। जैवविविधतेचे रक्षण, प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती यांचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी, हवामानात बदल रोखण्यासाठी जंगलतोड थांबवल्यास ग्लोबल वॉर्मिंग कमी होऊ शकते। भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक साधन संपत्ती शिल्लक ठेवणे ही आपली जबाबदारी आहे। म्हणूनच ही वसुंधरा पायी दिंडी हळूहळू
जनजागृती करत पुढे पुढे चालत आहे. गुरु म्हणजे आत्मज्ञान देणारा, गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा स्रोत. गुरु भेट म्हणजे गुरूंचे दर्शन, केवळ शारीरिक नव्हे तर आत्मिक स्पर्श. आणि या भेटीसाठी असलेली ओढ म्हणजे तीव्र इच्छा, तळमळ, उत्कंठा जी शिष्याच्या हृदयात असते. आणि अशीच श्रद्धा मनात बाळगून हे यात्रिकी आता पोचलेले आहे पत्रादेवी, पेडणे, गोवा या ठिकाणी. सर्व यात्रिकी व भाविकांसाठी अल्प उपहाराची सोय अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आली. आणि यासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे सुरेंद्र महादेव सावंत.
वसुंधरा संवर्धन भविष्यासाठी सुरक्षित पर्यावरण. आपली पृथ्वीच आपलं घर आहे. तिचं रक्षण केलं तरच मानवी आयुष्य टिकून राहील. प्रदूषण नियंत्रण, वसुंधरेवर होणाऱ्या मानवी घातक परिणामांना कमी करणं, जैवविविधतेचे रक्षण, वेगवेगळ्या प्रजातींचं अस्तित्व टिकून ठेवणं, शाश्वत विकास, नैसर्गिक संसाधनांचा योग्य आणि पुनर्वापर. वसुंधरा ही आपल्या आयुष्याची शाळा, आई आणि आधार आहे. तिचं रक्षण करणं म्हणजे आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याची खात्री. म्हणूनच वसुंधरा संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गुरु नामाचा गजर करत आणि वसुंधरा संवर्धनेचा जागर करत आता ही वसुंधरा पायीदिंडी पोचलेली आहे खेमराज मेमोरियल स्कूल बांदा, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. ढोल ताशांचा गजर, सुवासिनींचे औक्षण, विद्युत रोषणाई याप्रमाणे पारंपरिक, आनंददायी आणि मंगलमय वातावरणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भक्तगणांनी गोवा व महाराष्ट्र सीमेवर अतिशय जल्लोषात या वसुंधरा पायीदिंडीचे स्वागत केले. त्यानंतर पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना सुंदर अशा सजवलेल्या मखरात विराजमान करण्यात आले.
महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र रामानंद संप्रदायाच्या वेद संपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते विधिवत पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर यात्रिकी व भक्तगणांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात सांजारती संपन्न झाली. महाप्रसाद म्हणजे केवळ अन्न नव्हे, तो ईश्वराचा स्पर्श, कृपा आणि आशीर्वाद आहे. तो समता, भक्ती, प्रेम आणि श्रद्धा यांचे प्रतीक आहे. असा हा महाप्रसाद सर्व यात्रिकी व भक्तगणांना देण्यात आला. या महाप्रसादाचे अन्नदाते आहेत तुषार अरुण मोरी. या महाप्रसादामध्ये गोड पदार्थाचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यांचे अन्नदाते आहे मिलन प्रेमानंद नाईक. मुक्कामाच्या ठिकाणी शेजारती होईल. त्यानंतर सर्व यात्रिकी इथेच विश्रांती घेतील. चला तर मग आपणही विश्रांती घेऊया आणि भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. मी अभिषेक महादेव राऊळ आपणास सर्वांची रजा घेतो. जय सियाराम. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी